भयंकर जॉईंट पेनचा त्रास असेल, उठायला बसायला त्रास होत असेल, कमर दुखत असेल, हातपाय दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तरी देखील या समस्या सहजतेने बऱ्या होण्यास यामुळे नक्कीच मदत होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी भयंकर जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सहजतेने सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने आपले जे जॉईंट पेनचे दुखणे आहे हे सहजतेने निघून जाते. बऱ्याच वेळेस जॉईंट पेनच्या दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण आपण कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतो आणि असा विचार करतो की इतके काय, थोडेसे तर दुखत आहे, आणि याकडे आपण लक्ष देत नाही, याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. परंतु असे हे जॉईंट पेनचे जे त्रास आहेत हे हळूहळू वाढत जातात आणि याचा दुष्परिणाम होऊन याचे रूपांतर भयंकर दुखण्यामध्ये होते. आणि आजकाल तर बघितले तर अगदी तरुण वयात देखील बऱ्याच लोकांना हे दुखणे लागले आहे. याचे कारणही तसेच आहे. आपण हवे तसे आपल्या शरीराला व्यायाम देत नाही, शरीराची हालचाल कमी झाली आहे व आहारात देखील केमिकलने युक्त व ऑइली पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त आहे. त्यामुळे आपले शरीर अवाढव्य होत चालले आहे व बैठ्या स्वरूपातले काम यामुळे हे दुखणे वाढत चालले आहे. तर असो, कुठल्याही कारणामुळे आपल्याला कमर दुखणे, हातपाय दुखणे, गुडघे दुखणे हे कुठलेही त्रास होत असतील आणि यामुळे चालायला उठायला बसायला देखील त्रास होत असेल ना, तरी देखील यावर अगदी साधा सोपा 100% रामबाण असा उपाय मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मसाल्याच्या डब्यात असणारी ही छोटीशी दिसणारी काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी घेऊन मिक्सरमध्ये ही वाटून घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे बारीक करून एक पात्र घेऊन यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकायचे आहे आणि आपण जी काळी मिरी घेतली आहे ना, ही काळी मिरी अगदी पाव चमचा भरून यामध्ये टाकून द्या व मंद आचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे. व यातच आपण टाकणार आहोत 1 चमचा भरून घरची हळद पावडर. यासाठी घरच्या हळद पावडरचाच वापर करा, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. काळ्या मिरीमध्ये मॅग्नीज, आयर्न, विटामिन के, विटामिन ए, विटामिन B6, पोटॅशियम व अनेक खनिजांचा देखील साठा आहे. तसेच हळद ही देखील बऱ्याच आजारांवर काम करते. हाडांना पोषण देण्यासाठी तर ही अगदी रामबाण ठरते. तसेच हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एक तत्व असते, जे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त असून आपल्या शरीराला हे अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी गुण देखील प्रदान करतात. आणि हळदीमुळे पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, फायबर, प्रोटीन याची मात्रा देखील आपल्या शरीरात उत्पन्न होते. म्हणूनच आपल्या शरीराच्या अंतर्बाह्य समस्या बऱ्या करण्यासाठी हळद ही अत्यंत उपयुक्त ठरते. तर याप्रमाणे हे छान उकळवून घेतले आहे, परंतु हे मंद आचेवरच छान तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे यातील जे पोषक तत्व असतात हे यामध्ये छान उतरतात. तर याप्रमाणे हे तयार करून हे बघा, याप्रमाणे गाळून घ्या. आपण हा संपूर्ण ग्लास भरून पाणी घेतले होते, याचे फक्त 1/4 उरले आहे. इतपत आपण हे मंद आचेवर छान उकळवून घेतले आहे. तर याप्रमाणे हे पेय तयार करून ज्या व्यक्तींना जॉईंट पेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या. यानंतर घोट घोट करून हे संपूर्ण पेय ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे गरम गरम असताना पिऊन घ्यायचे आहे. आणि याप्रमाणे संध्याकाळी पुन्हा आपण हे तयार करून पुन्हा संध्याकाळी चहाच्या वेळेस हे पिऊन घ्यायचे आहे. असे आपल्याला प्रथम 7 दिवस करायचे आहे. 7 दिवसानंतर तुम्ही हे दररोज 1 वेळेस पिलात तरी देखील चालेल. आणि यानंतर पुन्हा 7 दिवसांनी 1 दिवस आड असे हे पेय पुन्हा 7 दिवस प्यायचे आहे. असा हा कोर्स जर तुम्ही पूर्ण केला तर यामुळे सततच्या जॉईंट पेनच्या त्रासापासून सहजतेने सुटका होणार आहे व जो चालायला उठायला बसायला त्रास होतो हा त्रास देखील कधी निघून गेला हे देखील आपल्याला समजणार नाही. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो.
परंतु ज्या वेळेस हवे आहे त्यावेळेस हे ताजे तयार करून मगच प्यायचे आहे. सकाळी तयार करून घेतलेले पेय संध्याकाळी प्यायचे नाही. आणि हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण सर्वांनाच देऊ शकतो. लहान मुले असतील तर यामध्ये थोडेसे मध किंवा खडीसाखर टाकून देखील तुम्ही हे देऊ शकता. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय. मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.